आळंदी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी या पक्षाकडून उमेदवार असलेल्या आरती तापकीर आज आपल्यासोबत आहेत. ताई नमस्कार, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. थँक्यू. मला सांगा की ही जी निवडणूक, तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरला आहात, काय मुख्य मुद्दे आहेत की जे तुम्ही सोडवणार आहात? मी आरती सुरेश तापकीर, प्रभाग क्रमांक 10B मधनं निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी पक्षातनं घड्याळ माझं चिन्ह आहे. आमच्यासाठी निवडणुकीसाठी आमच्या जनतेचा महत्त्वाचा मुद्दा आहे की महिलांची सुरक्षा. आम्ही ह्या मुद्द्यावर आम्ही जास्त फोकस करणार आहोत. काय वाटतं की म्हणजे महिलांच्या सुरक्षेचा तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला, तुम्ही महिला आहात, तुम्ही याबाबत तुम्हाला काहीतरी गोष्टी अनुभवल्या असतील किंवा तुम्ही महिलांची सुरक्षेबाबत वक्तव्य करताय, काय म्हणजे इथली महिला सुरक्षित नाही आहे का? अजिबात नाही, इथली महिला सुरक्षित नाहीच आहे. आमच्यासाठी संध्याकाळच्या वेळेस, दिवसाही असो कधी असो, महिलांसाठी ह्या रोडवरनं कधी जाणं सुरक्षित नाहीच आहे. कारण इथे खूप वेगळ्या प्रकारचे व्यवसाय चालतात. अच्छा, ते तुम्ही सांगू शकता की? सांगू शकत नाही. महिलांची सुरक्षा एक मुख्य मुद्दा आहे, त्यासाठी काय कसे प्रयत्न करणार आहात तुम्ही? बघू आता, जसं शक्यतो मतदार कशी साथ देत आहे आता आम्हाला. मतदारांनी साथ दिली तर आम्ही सगळेच महिलांचे सगळे प्रश्न सोडवू. महिलांसाठीचे महत्त्वाचे, लहान मुलं, महिला यांच्यासाठी सगळ्यांसाठी प्रयत्न करणार आहोत. महिलांचा प्रश्न हा इथं, महिलांची सुरक्षितता ही इथं एक मुख्य प्रश्न आहे आणि त्यासाठी ताई निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात. मला सांगा आणखी ताई, आळंदी एक आपण म्हणतो की मोठं तीर्थक्षेत्र आहे, पवित्र स्थान आहे. हां, आळंदी तुम्हाला वाटतं की हे पवित्र स्थान तसंच ठेवण्यासाठी काय काय सुधारणा करायला हव्यात आणि काय काय गोष्टींचा विकास करायला हवा? आळंदी हे आपल्यासाठी माऊलींमुळे खूपच पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे. तर इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सुरक्षा महत्त्वाची आहे आणि त्यांच्यासाठी सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून देऊ. शौचालय असेल, भक्तनिवास असेल किंवा इतरही पार्किंगची व्यवस्था असेल, सगळ्यासाठी आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद ताई. पायाभूत सुविधांचा विकास तो तर करणारच आहोत, मात्र महिलांची सुरक्षा हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि महिला सुरक्षित कशा राहतील त्या दृष्टीनं प्रयत्न करणार असल्याचं ताईंनी सांगितलं. कॅमेरामॅन सौरभ, मी विश्वजित, न्यूज अनकट.